आणि कशी वाटली तुम्हाला बाल्कनी? पाण्याचा स्पेस वगैरे युटिलाइज झालेला आहे. हाय हॅलो नमस्कार. आणि मी नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या आरू नेहा होम वाईफ या चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर चला, माझ्या डेली रुटीनमधला काहीतरी भाग तुमच्यासोबत शेअर करायचा. छोटासा घरातल्याच वस्तूंपासून मी मेकओव्हर केलेला आहे बाल्कनीचा. तो कशा पद्धतीने केला ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि कशी वाटली तुम्हाला बाल्कनी, किंवा मला हवं होतं ती जी गोष्ट आहे त्या बाल्कनीमध्ये मला छान असं स्पेस वगैरे युटिलाइज झालेला आहे. त्या जागी काय गोष्ट ठेवली हे तुमच्यासोबत शेअर करते. चला तर मग व्हिडिओ बघूया. आणि बऱ्याच दिवसांपासून ना मी ठरवत होते की हे असं काहीतरी मला छान स्वच्छ करायचं आहे. कारण बाल्कनीमध्ये मला बाहेरच्या बाजूने ना ग्रिल टाकून घ्यायचं होतं, पण ते सध्या तर काही शक्य नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, काहीही असो, पण आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, नुसत्याच पडून आहेत, त्या वस्तूंपासून काहीतरी आपण करूया ना. तर ह्यांनी मला आयडिया दिली तिथे उभ्या उभ्या की असं कर, ह्या बाल्कनीच्या खाली जी जागा आहे, काच जिथे लावलेली आहे, त्या काचेतून आपण जे राहिलेले प्लाय आहेत एक्स्ट्रा स्क्वेअर शेपमध्ये ते आपण टाकून घेऊ शकतो. आणि ते स्क्वेअर शेपचे प्लाय मी तिथे ठेवले आणि त्यानंतर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी बॅलन्स होण्यासाठी कुंड्या ठेवून घेतल्या. तर म्हटलं चला, हे तर मेकओव्हर झालं आहे व्यवस्थित. झाडांचं जी काही सेटलमेंट होती ती प्रॉपर करून झाली. आता धूळ आणि माती सहित आपण तसंच काही राहू देऊ शकत नाही. त्यामुळे मग संपूर्ण आवरायला काढलं. आणि यामध्ये ना आरूची बरीच अशी मला मदत झाली, थोडी लुडबुडही झाली. तिची बॅग मी धुवून ठेवलेली होती इथे, कारण सॅटर्डे संडे सुट्टी असली की मग कसं ह्या गोष्टी असतातच. आणि इतका लाईट कलर घेतला आहे ना आरून ह्या बॅगचा, पण म्हटलं चला, आवरणं एकदा राहून गेलं की राहून जाईल. त्यामुळे आज सगळंच आवरायला काढलं. आणि एक एक गोष्ट काढता काढताना बरंच असं साठलं. तर म्हटलं बाल्कनीची साईड तर छान अशी आवरून झाली आहे. आता त्याची ऑपोजिट साईड पण आवरायला काढली, जिथे बॉक्सेस वगैरे होते आणि त्यामध्ये खूप सामान ठेवलेलं होतं. तर ते सामान मला नको होतं, ते मी काढून टाकलं. ह्या जो समोर बॉक्स दिसतोय त्या बॉक्समध्ये मी सगळं नको असलेलं सामान टाकलं. आणि ज्या ज्या वस्तू जिथे जिथे ठेवायच्या होत्या त्या आरूकडे देऊन घरामध्ये ठेवून दिल्या. आता हे बाहुले वगैरे आरूचे सामान इतकं धुवायचं पडलं होतं ना. दुसरी घेऊन जातो उद्या. कधी काही पाऊस लागत नाही बरं का, तरी पण आरूचं इथे चालू होतं की माझी बॅग थोड्याशा पावसाने सुद्धा ओली होऊ शकते, मग मी उद्या काय नेऊ. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी ना मुलांची मदत आपण घेतलीच पाहिजे. तर त्यामध्ये त्यांना पण आनंद असतो आणि आपलंही काम होतं. तर बघा, इथे रांगोळीचं एक असं बॉक्स मी राहू दिलेलं आहे. त्यामध्ये फक्त रांगोळ्याच ठेवलेल्या आहेत आणि त्याचे साचे वगैरे आणि त्या साईडला झाडाची असलेली माती. या व्यतिरिक्त आता याखाली काहीही सामान नाही आहे. बघा, दिसायला पण नीटनेटकं दिसतं आणि नुसतं ओढलं तरी रांगोळीचा बॉक्स निघू शकतो. आता प्रॉपर सगळ्या गोष्टी सिटिंग अरेंजमेंट वगैरे करून घेतली. पण म्हटलं, तो जो समोरचा कोपरा दिसतोय तो अगदीच रिकामा दिसतोय, म्हणून हे आर्टिफिशियल फ्लावरचं जे काही आहे ते मी तिथे ठेवून घेतलं. त्यामध्ये थोडीशी धूळ होती, त्यामुळे ते थोडंसं वरचेवरच धुवून घेतलं. आणि मग उद्या वगैरे मी नंतर त्याला व्यवस्थित क्लीन करेल. पण सध्या बघू म्हटलं कसं दिसतंय हे सगळं ठेवून. सगळं काही प्रॉपर सेट झालं ना की खूप छान स्वच्छ आणि नीटनेटकं वाटतं. त्यात बाल्कनी जर नीटनेटकी आणि स्वच्छ असली ना की संध्याकाळचा चहा घेण्याची मजा काही वेगळीच असते बरं का. दिवसभर घरातली कामं करताना आपलं लक्ष प्रत्येक घराच्या कोपऱ्याकडे जात असतं. पण अशी एखादी जी छोटीशी जागा असते ती स्वतःसाठी ठेवली की दिवसाचा थकवाही थोडा कमी झाल्यासारखा वाटतं, नाही का. आज बाल्कनीची साफसफाई आणि थोडासा मेकओव्हर केल्यानंतर इथे बसून चहा घेतला. म्हणजे चहा घेण्याचा मोह काही आवरलाच नाही. गरमागरम चहाचा कप आणि सुंदर बाल्कनी, बाहेरची संध्याकाळची शांतता, बस अजून काय हवं आहे हो. आणि मला ना मेन म्हणजे हा जो समोर दिसतोय ना कुंड्यांच्या खालचा हा जो स्पेस आहे, हा मला व्यवस्थित मोकळा हवा होता. कारण तो खूप दिवसांपासून हा जो टेबल दिसतोय तो समोरच्या साईडला अडकून पडलेला होता आणि त्यावरच कुंड्या ठेवल्या होत्या. तर बघा, आमच्यासाठी ही जागा तर खूप खास बनली आहे की वेणी घालणं, आरवीचे केस विंचरणं, छोट्या छोट्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर करणं आणि चहा घेणं तर आहेच. पावसाच्या दिवसांमध्ये इथे बसणं हे खूप छान वाटतं. प्रत्येक घराचा कोपरा आपण छान ठेवतच असतो. त्यातल्या त्यात बाल्कनी ही खूप मनाला आपल्या आनंद देऊन जाणारी गोष्ट असते. त्यामुळे ती आपण छान आणि नीटनेटकीच ठेवली पाहिजे. म्हणून आज म्हटलं करूयाच सगळं क्लिनिंग.
दिवसभराची आपली घरातली सगळी कामं, आवराआवर, स्वयंपाक, मुलांची गडबड या सगळ्या दिवसभरामध्ये वेळ कसा संपून जातो ना हे अगदी कळतही नाही. म्हणूनच मला वाटतं आपल्यासाठी स्वतःसाठी एक अशी छान जागा असावी जिथे काही वेळासाठी तरी आपण सगळं बाजूला ठेवून निवांत बसू शकतो. आणि आता तर मी हळूहळू सजवते, पण ही बाल्कनी माझी ह्या निवांतपणासाठीच आवडती जागा बनते बरं का. मस्त बुट्टा देऊ का भाजून? मस्त वाटतंय ना, छान वातावरण झालंय. आपल्याला तर झाडं घ्यायला जायचं होतं ग. आणि बघा छान वातावरण झालं, पाऊस आला मस्त. इथे मुलं खेळत आहे, पण एवढ्या म्हणजे थोडासाच यायला लागला पाऊस तरी त्यांना खूप मजा येते ह्या पावसामध्ये खेळण्यात. पण खूप भरून आलंय बघा ढग. एवढ्या पावसात सुद्धा हिला ड्रॉइंगची प्रॅक्टिस बुक घ्यायला जायचं होतं, म्हणून ही गेली होती खाली. आणि बघा जसे जसे मी घरातल्या गोष्टींमध्ये किंवा बाल्कनीमध्ये जागांमध्ये काही बदल करते ना, ती जागा किंवा ती गोष्ट, ती वस्तू आपलीशी वाटायला लागली आहे. चहाचा कप, एखादं झाड बाल्कनीमध्ये आणि आपल्या स्वतःसाठीची असलेली शांतता, बस मग काय हवं. काही खास करण्याची अगदीच गरज नसते. काही खास मिनिट स्वतःसोबत असणंसुद्धा पुरेसं असतं. अगदी घर सुंदर दिसण्यापेक्षा घरात आपल्याला शांत आणि आनंदी वाटणं हे जास्त महत्त्वाचं असतं. असा काहीसा झालेला आहे माझ्या सुंदर अशा छोट्याशा बाल्कनीचा हा लूक. आणि आता बऱ्याच कुंड्या अजून मला आणायच्या आहे. अजून भरपूर चेंजेस तुम्हाला जे जे पुढे होत जातील मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि खरंच हा जो कोपरा आहे ना माझ्या घरामधला, माझा खरंच खूप म्हणजे अगदी मनापासून आवडता पॉईंट हा झालेला आहे. आणि आता इथून नंतरचा माझा प्रत्येक संध्याकाळचा चहा या बाल्कनीमध्ये बसूनच असणार आहे आणि आरूसोबतची प्रत्येक गोष्ट. favorite drawing is ओ वाव, मस्त छान छान आहे. वाव, खरं सुंदर केलं. फर्स्ट टाइम आज एवढं मला जास्त आवडते तुझं ड्रॉइंग, कारण ते मेन जे कलरिंग आहे ना खरंच खूप छान केलंय. आरूचं ड्रॉइंग काही फारसं चांगलं नाही बरं का, पण आज खरंच तिने त्या मानाने खूप सुंदर केलंय. थोडं बघून बघून केलं ना आरू मोबाईलमध्ये. आणि हे जे बाकीचं म्हणजे हेच फक्त हाऊसेस बघून बघून केलं, बाकीचं मी केलं. ओके, नाही खरंच खूप छान केलंय, मस्त केलंय, मस्त केलंय आरू, छान केलंय. तर असं झालाय हा साधा सिंपल असा बाल्कनीचा लूक. जसं की इथे पसारा दिसत होता, तो पसारा मला नको होता आणि हे सगळं मिटवण्याचा मी इथे प्रयत्न जास्त केलेला आहे. छान दिसण्यापेक्षा मला सुटसुटीत हवं होतं की इथे 2 जण बसू पण शकतात. तर कसा वाटलाय हा तुम्हाला माझा आजचा बाल्कनीचा लूक मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.